नमस्कार, सत्यार्थ न्यूज में आपका स्वागत है। सांगली जिले से इस वक्त की खास खबर। जिला प्रशासन की ओर से हर घर तिरंगा अभियान की शुरुआत की गई। आज सांगली में तिरंगा साइकिल रैली निकाली गई, जिसमें खुद जिला अधिकारी डॉक्टर राजा दयानिधि, जिला परिषद सीईओ सुश्री तृप्ति ढोडी मिश्र जी के साथ प्रशासन के वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी और नागरिकों ने बड़ी संख्या में हिस्सा लिया। आज की साइकिल रैली का उद्घाटन नगर निगम के आयुक्त शुभम गुप्ता जी आईएएस ने हरी झंडी दिखाकर किया। इस अवसर पर स्वास्थ्य विभाग के अधिकारी डॉक्टर वैभव पाटिल के साथ अधिकारी और कर्मचारी उपस्थित थे। सांगली जिले से सुधीर गोखले की रिपोर्ट। उपस्थित राहिला। केंद्र शासनाने आपल्याला माहितीच आहे की मागील 2 ते 3 वर्षांपासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू केलेली आहे। या अंतर्गत मागील 2-3 वर्षांपासून 15 ऑगस्ट रोजी आपण अतिशय उत्साहाने आपापल्या घरी, आपापल्या कार्यालयांमध्ये, आपापल्या कामाच्या ठिकाणी तिरंगा अभिमानाने फडकवत आहोत आणि हीच तिरंगाची देशप्रेमाची भावना तळागाळात रुजावी, सर्व आबालवृद्धांपर्यंत ती पोचावी, यासाठी विविध उपक्रम शासनाने राबवायचं ठरवलेलं आहे। त्यातल्याच एका उपक्रमासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर सर्व युवा खेळाडू, याबरोबर इथे जमलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग, यावर विविध सामाजिक संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजची तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा ही यशस्वी केल्याबद्दल महानगरपालिकेच्या सर्व टीमचे आणि इथे उपस्थित सर्वांचे मनापासून